रायगड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे धरणं, नद्या आणि जलस्रोत भरलेत, त्यामुळे पाण्याची टंचाई दूर झाली आहे. मात्र पूर ओसरताच सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय. रोहा, नागोठणे, माणगाव, महाड, पेण या भागांमध्ये आलेल्या पुरांमुळे अनेक विहिरी, बोरवेल, तलाव आणि स्थानिक पाणी पुरवठा स्रोत हे दूषित झालेत. त्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढलाय. काही गावांमध्ये नळाद्वारे चिखलयुक्त पाणी पुरवठा होतोय अशा तक्रारी सुद्धा समोर येत आहेत. त्यामुळे पाणी शुद्धीकरण केंद्रांवर अतिरिक्त ताण निर्माण झालाय. स्वच्छ पाणी पुरवठा करणं हे आता प्रशासनासमोर मोठं आव्हान बनलंय. आणि आता गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सवापूर्वी माणगाव बायपासची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचं नियोजन असल्याचं विधानसभेत जाहीर केलंय. या बायपासवरच्या पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. तुळजाभवानी मंदिर दर्शन व्यवस्था आणि पेड पासमधल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सूचनेवरून होणाऱ्या या बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पुजाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून महाराष्ट्रातल्या शालेय शिक्षणाचं एक चिंताजनक वास्तव समोर आलंय. संपूर्ण देशात एक शिक्षकी शाळांची संख्या कमी होत असताना महाराष्ट्रात मात्र ही संख्या 9,000वर पोहोचली आहे. राज्यातल्या अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये केवळ 2च शिक्षक कार्यरत आहेत. त्यातल्या एका शिक्षकावर दुसऱ्या जवळच्या शाळेचा अतिरिक्त कार्यभार सोपवला जातोय. विलास घुले हत्या प्रकरणाला 18 दिवस उलटले तरी सुद्धा मुख्य संशयित सौरभ सोनवणे अटकेत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. मकोक अंतर्गत कारवाईच्या मागणीसाठी सकाळी 11 वाजता आज केज इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चात प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह घुले कुटुंब सहभागी होणार आहे.